मित्रांनो, बिग बॉसचा नवीन प्रोमो आलेला आहे आणि त्या नवीन प्रोमो मध्ये एक नंबर गाणं म्हणलेलं आहे आपल्या सचिन भावने. मित्रांनो, सचिन भावने सोनालीसाठी गाणं म्हणलेलं आहे आणि सोनालीसाठी एवढं भारी गाणं म्हणून दाखवल्यानंतर सोनाली झाली मित्रांनो इम्प्रेस. मित्रांनो, खरंच तर सचिन भाऊ गेल्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये खरंच हवा होणार आहे आणि हवा झालेली आहे, कारण की एक सिंगर मध्ये बिग बॉस मध्ये पाहिजेतच. कारण मित्रांनो, सगळ्याचा एंटरटेनमेंट पण होतो आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे सिंगर असल्यानंतर सिंगर हे गाणे म्हणून म्हणून दुसऱ्यांचे एंटरटेनमेंट करतो. त्याचबरोबर मित्रांनो, राधा पाटील आणि दिव्या शिंदे यांचं बॉन्डिंग एक नंबर जमलेलं आहे आणि राधा पाटील घाबरून बोलते, तू किती भांडणं करतेस यार, पण ते भांडणं कशासाठी दिव्या शिंदे करते हे सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे. कारण की शिक्षणासाठी आणि लोकांच्या गरजेसाठी हे सगळे भांडणं करते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पॉलिटिशियनच नाही तर मित्रांनो सगळ्यांची सेवा देखील करते. बाहेरच नाही तर आता घरामध्ये पण तिने तेच करणार आहे आणि सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो, खरा गेम खेळते दिव्या शिंदेच आणि तिला सपोर्ट करायला विसरू नका. मित्रांनो, आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपल्या छोटा पुढारी म्हणजेच प्रभूला चहाची तलब पण लागलेली आहे, पण साखरच नाही. दूध आहे, पत्ती आहे, सगळं आहे, पण साखरच नाही. साखर द्या हो बिग बॉस त्याला. आणि मित्रांनो, आता राहिला मुद्दा आपला बिग बॉस सीझन 6चा. बिग बॉस सीझन 6ला कोण गाजवणार आणि कोण नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता आज रात्री 8 वाजता एवढी धमाल मजा येणार आहे मित्रांनो बिग बॉस बघण्यासाठी, ते बघायला विसरू नका कुणी. आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुमचा फेवरेट कॉन्टेस्टंट कोण आहे. मित्रांनो, एवढे सगळे फेवरेट कॉन्टेस्टंट सगळ्यांचे आलेले आहेत, प्रत्येकाचा एक एक कॉन्टेस्टंट फेवरेट आहे, पण सगळ्यात जास्त बिग बॉस हा कोण गाजवेल तुम्हाला काय वाटतं. आणि मित्रांनो, तो एक मुद्दा राहिला भांडणाच्या मुद्द्यामध्ये. मित्रांनो, मला फोकस इंडिया म्हणजेच करण सोनवणेची थोडीफार चुकी वाटते, कारण की त्यानं ते शब्द वापरला नाही पाहिजे होता. कारण मित्रांनो, एक जेंट्स असून लेडीजला असा शब्द वापरणं चुकीचं आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे तो भांडण लावला आणि तो बाजूला झाला, म्हणजे दुसऱ्याचेच भांडणं सुरू झाले. मित्रांनो, तिथं चुकी होती करण सोनवणेची, पण भांडणं झाले दुसऱ्यांचेच. बघूया आज रात्री काय होणार आहे आणि काय नाही ते.